कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेतील बुद्धिमत्ता या घटकातील वर्गीकरण हा जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय क्रमांक 2.1, तर त्यातील आपण 1 ते 20 पर्यंतचे प्रश्न मागील लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आणि तिथून पुढचे प्रश्न 21 ते 43 पर्यंतचे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर चला चालू करूया. तर प्रश्न क्रमांक 21 बघा, गोटी, बांगडी, लाडू, चेंडू. आता यामधील वेगळा जो शब्द आहे किंवा वेगळ्या अर्थाचा जो आहे, तर तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, आपल्याला येथे काय दिलेलं आहे, तर ही अशी गोटी असती, पूर्ण भरीव असती. गोटी कशी असते? भरीव असती. लाडू पण भरीव असतो बघा, लाडू पण कसा असतो? भरीव असतो. आणि चेंडू पण हा भरीव असतो. पण जी बांगडी असती ती गोलाकार असते, वर्तुळाकार असते. मग बांगडी काय भरीव असते का? चेंडू सारखी, गोटी सारखी, लाडू सारखी नसते. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आपण सहज कॉमन सेन्सने हा प्रश्न सोडवू शकत होतो. याच्यासाठी आपल्याला काही वेगळ्या नॉलेजची गरज नव्हती. आता जे मराठी महिने आहेत ते सर्वांना माहीत पाहिजे. जसे आपल्याला इंग्लिश महिने माहिती आहेत, तसे मराठी महिने पण माहीत पाहिजेत. तर बघा, मराठी महिन्यांचा चार्ट मी दाखवतो. वाटल्यास तुम्ही हा चार्ट नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील. तर बघा, पहिलं काय आहे? अश्विन. तर बघा, अश्विन मध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. कार्तिक, कार्तिक मध्ये पण किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. श्रावण, श्रावण मध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. आणि मार्गशीर्ष मध्ये किती दिवस आहेत? तर 30 दिवस आहेत. मग यावरून आपल्याला सहज समजतं की पर्याय क्रमांक 3 श्रावण हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, घर. आता यामधला आपल्याला सर्वात जवळचा आणि माहीत असलेला शब्द काय? घर. घर आणि ग्रह. ग्रह ही वेगळी गोष्ट आहे, घर हे वेगळी गोष्ट आहे. घर आणि सदन. सदन म्हणजेच घर असतं, ठीक आहे. सदन, घर हे आपल्याला माहिती आहे शब्द, म्हणजे घरचा समानार्थी सदन आहे, ग्रह हाच समानार्थी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आलय म्हणजे पण घर असतं. जर आपल्याला तेवढा अभ्यास नसला तर आपल्याला ते उत्तर कसं काढायचं ते मी सांगितलं. आता इथे बघा, पोपट, राघू, शुक, राव असे हे शब्द दिलेले आहेत. मग आपल्याला कळतंय की पोपटचा समानार्थी राघू आहे आणि पोपटचा समानार्थी शुक आहे आणि पोपटचा समानार्थी काय आहे अजून? रावा हा आहे, राव नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, स्वदेशी. स्वदेशीच्या विरुद्धार्थी विदेशी येतोय, म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द आहे. सुज्ञाच्या विरुद्धार्थी अज्ञ येतोय. उच्चच्या विरुद्धार्थी नीच येतोय. आणि देऊळ आणि राऊळ हे शब्द कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न बघा, राजा, राणी. हा पुल्लिंगी आहे, ह्या स्त्रीलिंग आहे, ठीक आहे. राजा, राणी. राजाचं काय केलंय आपण? राणी केलंय. बोका, भाटे. विदूषक ह्या शब्दाचा, विदूषक हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी ह्या दोन्ही वर्गासाठी वापरला जातो. विदूषक. विदुषी म्हणजेच काय असतं? विद्वान स्त्री. विदुषी म्हणजे काय असतं? विद्वान स्त्री असतं. तर त्याच्यासाठी आपण विदूषकाचा म्हणजे विदूषक पुल्लिंगी तर विदुषी स्त्रीलिंगी असं येत नाही, ठीक आहे. वर, वधू म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, अक्षर, संज्ञान, प्रयत्न, कृतज्ञ. मग बघा, आता यामध्ये आपल्याला काय सगळे शब्द वेगवेगळे दिसत आहेत, त्यांच्या अर्थावरून पण गेलो तरी आपल्याला काय ते उत्तर कळत नाही. मग आपण बघू शकतो की जे अक्षर आहे, क्ष हे काय आहे? जोडाक्षर आहे, जोडाक्षर आहे. क्ष हे जोडाक्षर आहे. संज्ञांमध्ये ज्ञ हे जोडाक्षर आहे. प्रयत्नमध्ये प्र आणि त्न हे 2 जोडाक्षर आहेत. कृतज्ञमध्ये कृ हे जोडाक्षर नाही बघा, हे जोडाक्षर नाही, पण कृतज्ञ हे जोडाक्षर आहे. म्हणजे येथे बघितलं तर येथे 1 जोडाक्षर आहे, येथे पण 1 जोडाक्षर आहे, येथे 2 जोडाक्षर आहेत आणि येथे 1 जोडाक्षर आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, मित्र, सप्तर्षी, अभिजित, अगस्त्य. आता लक्षात घ्या की मित्र
एक मित्र अनेक मित्र म्हणजे असं. आता आपण बघतो मित्र सप्तर्षी अभिजित अगस्त्य, तर सप्तर्षीची जर फोड केली तर 7 ऋषी अशी काहीतरी फोड होईल, बरोबर. म्हणजे हा जो शब्द आहे हा समूहवाचक शब्द दिसतोय आपल्याला, हा समूहवाचक शब्द आहे. आणि बाकीचे शब्द कसे आहेत तर ते नॉर्मल शब्द आहेत, पण सप्तर्षी हा समूहवाचक शब्द आहे. मग अजून जर आपण डीप मिनिंगमध्ये गेलो याच्या, तर मित्र सप्तर्षी अभिजित अगस्त्य यामध्ये जो सप्तर्षी शब्द आहे तो तारका समूहांचा शब्द आहे. हा काय आहे? तारका समूह. मी तुम्हाला काय म्हणलं होतं की तुम्हाला फक्त समूह जरी कळला तरी उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 2 सप्तर्षी हा तारका समूह आहे, इतर सर्व काय आहेत तर तारे आहेत. मित्र अभिजित अगस्त्य हे तारे आहेत, सप्तर्षी हा तारका समूह आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 29. सरले भरले विरले ह्यांच्याकडे बघितलं की सरले भरले विरले हे आपल्याला कळतं की ही क्रियापद आहेत, पण इरले हे क्रियापद आजपर्यंत आपण कधी वापरलेलं नाही. आणि आपण जर खेड्यापाड्याची नावं बघितलं तर इरले नावाचं गाव पण आहे, हे गावाचे नाव आहे, हे गावाचे नाव आहे. आणि हे बाकीचे काय आहेत सगळे क्रियापद, क्रियापद क्रियापद क्रियापद. इरले काय आहे? नाव आहे, नाम आहे. पुढे बघा आध्यात्मिक. आता मला शब्दच वाचताना थोडंसं वेगळं वाटतं की आध्यात्मिक नसतं आध्यात्मिक असतं, ठीक आहे. मग ते जर बघितलं तर हा करेक्ट आहे, महात्म्य करेक्ट आहे, सहाय्य करेक्ट आहे. म्हणजे आध्यात्मिक नसतं आध्यात्मिक असतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला काय येईल? विसंगत शब्द येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. टेबल खुर्ची डॉक्टर नर्स. टेबल हा इंग्रजी शब्द आहे, डॉक्टर इंग्रजी शब्द आहे, नर्स पण इंग्रजी शब्द आहे, पण खुर्चीचा इंग्रजी शब्द काय? चेअर. आपण इथं मराठी शब्द दिलाय म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. वाळू दयाळू कृपाळू मायाळू. काय दयाळू माणूस आहे हा? दयाळू माणूस, कृपाळू माणूस, मायाळू माणूस. वाळूच्या पुढे माणूस लिहू शकतो का आपण? नाही लिहू शकत, हे लिहू शकत नाही. दुसरी गोष्ट, दयाळू कृपाळू मायाळू ही विशेषण आहेत, वाळू हे काय आहे? नाम आहे, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. अरे रे छान काय अबब. तर यामध्ये जर आपण बघितलं तर अरे रे, छान आणि अबब हे काय आहेत? हे उद्गारवाचक शब्द आहेत. काय? हा प्रश्नार्थक शब्द आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. 8वे 60वे 3रे. मग इथे काय यायला पाहिजे होते? दुसरे यायला पाहिजे होते की नाही, पण इथं काय? दुहेरी, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. अव्यय क्रियापद म्हणी नाम. मग आता क्रियापद, नाम आणि अव्यय ह्या शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती किती आहेत? एकूण 8. तर 8 शब्दाच्या जातीमध्ये अव्यय आहे, क्रियापद आहे, नाम आहे. म्हणी आहे का? म्हणी नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 म्हणी. पुढील प्रश्न बघा. मंगळ, प्लुटो, शनी आणि बुध. यामध्ये मंगळ हा ग्रह आहे, शनी पण ग्रह आहे, बुध पण ग्रह आहे, पण प्लुटो हा ग्रह नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 विसंगत घटक येईल. ऑप्शन 2 प्लुटो. जुलाब, हिवताप, कॉलरा, हगवण. मग यामध्ये बघूया आपण की काय आहे. आता जुलाबमुळे पोट दुखतं, जुलाबमध्ये पोट दुखतं आणि जुलाब होतात. कॉलरामध्ये पण पोट दुखतं, पोटाशी निगडीत हे आजार आहेत. हगवण पण पोटदुखीशीच आहे, ठीक आहे. पोटदुखीमुळेच हगवण होते. आता आपण जर बघितलं तर जुलाब, कॉलरा, हगवण हे पोटदुखीचे आजार आहेत. हिवताप, हिवतापमध्ये ताप येतो, ठीक आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 37चं उत्तर 2 येईल. पुढील प्रश्न बघा. पकवाज, मृदंग, ढोलक, सतार. जर आपण बघितलं तर पकवाज हे अशा पद्धतीचं असतं बघा. पकवाज पण असंच असतं, ढोलक पण असंच असतंय, ठीक आहे. आणि जो मृदंग आहे तो पण असंच असतो, इकडून वाजवायचे आपल्याला. पण जे सतार असतंय ते अशी काडी आणि अशा तारा असतात
आणि त्या तारा वाजवायच्या असतात आपल्याला. मग उत्तर काय येईल? सतार. जर तुम्ही यूट्यूबला तुम्ही गुगलला जाऊन जर ह्याचे फोटो बघितले तर तुम्हाला एक अंदाज येईल बघा. सतार हे तंतुवाद्य आहे, तारा असतात त्याला. आणि ढोलक कसं आहे? ढोलक आपण वाजवतो हाताने, आणि ते कशापासून बनलेलं असतंय? तर ते बनलेलं असतंय चामड्यापासून. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. आता प्रश्न काय आहे? 39 ते 43 साठी सूचना. गटात शी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. अचूक असलेले 2 पर्याय निवडा. आता गोल्जी पिंड, रिक्तिका, तंतुकणिका. जर आपण अभ्यास केलेला असेल कशाचा? पेशींचा, तर आपण बघूया. ही पेशी आहे. ह्या पेशीमध्ये गोल्डी पिंड पण आहे, रिक्तिका पण आहे, तंतुकणिका पण आहे. या पेशीमध्ये विषाणू नाही, कारण की विषाणू हा वेगळा घटक आहे. ठीक आहे. विषाणू आपल्या पेशीमध्ये नसतो, विषाणू येणार नाही. केंद्रक असतं, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतो, ते असतं. इलेक्ट्रॉन हे ॲटममध्ये असतात, आपल्या पेशीमध्ये नसतात. आणि पेशीपटल हे पेशीशीच निगडित आहे, म्हणून उत्तर 2 व 4 हे अचूक पर्याय आहेत 39चे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 40. चंदीगड, श्रीनगर, चेन्नई. जर आपण बघितलं तर बघा, आपल्याला काय दिलेले आहे? ह्या राजधान्या दिलेल्या आहेत, बरोबर. चंदीगड राजधानी आहे, श्रीनगर राजधानी आहे, चेन्नई राजधानी आहे. मग नागपूर तर पहिल्यांदा कट होईल. नागपूर राजधानी नाही आपली, मुंबई राजधानी. कोलकाता बघा, कोलकाता आणि जयपूर ह्या 2 काय आहेत? ह्या 2 राजधानीचे ठिकाण आहेत. जयपूर कोणाचं आहे राजधानी? तर राजस्थानची आहे. आणि कोलकाता कशाची राजधानी आहे? तर पश्चिम बंगालची. झाशी पण येणार नाही. तर लक्षात घ्या की आपण राज्य आणि त्यांच्या राजधानी पाठ केल्या की हा प्रश्न आपला सुटला असता. पुढील प्रश्न बघा. चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल. जर आपल्याला थोडाफार इतिहास माहीत असेल तर इतिहास आपण जर बघितला तर ह्या कोणाच्या दिसतात आपल्याला? तर हे फ्रेंचांच्या वसाहती आहेत, फ्रेंच वसाहती आहेत ह्या. मग फ्रेंच वसाहतीमध्ये सुरत ही इंग्रजांकडे होती, पणजी ही पोर्तुगीजांकडे होती. हे जरी माहीत असलं तर यानम आणि माहे हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 41चं उत्तर हे 1 आणि 4 हे पर्याय असतील. पुढील प्रश्न बघूया आपण. इंदू, चंद्र, शशी. आता चंद्राचा समानार्थी शशी आहे, चंद्राचा समानार्थी इंदू आहे. म्हणजेच आपल्याला चंद्राच्या समानार्थी शब्द हे शोधायचे आहेत. तर मित्र हा चंद्राचा समानार्थी नाही, सुधाकर आहे आणि सोम आहे. तर 42चं उत्तर पर्याय क्रमांक 2 व 4 येईल. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघा. अबुल फजल, फैजी, बिरबल. आता आपल्याला बिरबल तर माहिती, बाकीच्यांचं माहीत नाही. बिरबल हे अकबरांच्या दरबारातील सेवक हे बिरबल होते. आपण त्यांना काय म्हणतो? नवरत्न म्हणतो. तर नवरत्न होते अकबरांच्या दरबारात. तर त्यांच्यावरून आपल्याला कळतं की फैजी पण तेच असतील, अबुल फजल पण अकबराच्या दरबारातील आहेत. मग पुढील बघितलं तर अमीर खुसरो हे कोण होते? अमीर खुसरो हे बाहेरच्या देशातून भारतात आलते. ठीक आहे, म्हणजे ते भारतातील नव्हते. महमूद गवान पण हे अकबराच्या टाइमला नव्हते. म्हणजे काय राहिले? बदायुनी आणि तानसेन. आपल्याला तानसेनबद्दल माहिती. ठीक आहे, तानसेनबद्दल आपल्याला माहिती की ते संगीत सम्राट होते. आणि बदायुनी कोण होते? तर ते होते इतिहासकार. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 व 2. व अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 आज कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण आकृत्यांवरील प्रश्न घेऊया आणि स्वाध्याय 2.2 कंप्लीट करूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.